चलो सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं कंबाईन मेंटर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. ठीक आहे, आवाज येतोय का माझा? बऱ्याच दिवसातून बघून बरं वाटतंय का जरा, का वाईट वाटतंय? वाईट जरी वाटत असलं तर ऐकावं लागेल, कारण हे फायद्याचं आहे. ठीक आहे, शेवटचा रणसंग्राम सुरू आहे, शेवटचे काही दिवस सुरू आहेत आणि मला असं जरा वाटलं की दिवाळीवरून आल्यानंतर थोडं स्लो झालाय तुम्ही. ठीक आहे, आणि हा तुमचा कुठेतरी स्लोपणा जरा कमी करण्यासाठी मला पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर यायला लागले. ठीक आहे, तुमचा वेळ मला घ्यायचा नव्हता अजिबात जास्त, परंतु गरज पडली. बऱ्याच पोरांचे मेसेज मी बघत होतो की सर अभ्यास होत नाहीये, लक्ष लागत नाहीये, आणि त्याचसाठी आलोय की राहिलेल्या 45 दिवसामध्ये काय करायचं, ठीक आहे, कसं केलं पाहिजे, काय नाही करायचं. मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा अजून तुम्हाला अभ्यास करायला थोडंसं ऊर्जा मिळेल. ठीक आहे, माझा आवाज येत असेल तुम्हाला सगळ्यांना? ओके, चलो. आपलं थंबनेलच असं आहे की संयुक्त गट ब पूर्व परीक्षा राहिलेल्या 45 दिवसात काय करायचं. काय करायचं तुम्ही म्हणणार सर आम्हाला माहिती आहे की राहिलेल्या 45 दिवसात काय करायचं, अभ्यासच करायचा. आपण करतोय का? सगळ्यात महत्वाचं आहे, आपण करतोय का? निश्चितपणानं तुम्ही सगळेजण अभ्यास करत आहात. काही मुलांचा थोडासा दिवाळीवरून आल्यापासून थोडासा अभ्यास कमी झालाय, पण ते जर झालं तर लक्षात ठेवा पुन्हा पूर्व परीक्षेची वारी आपल्याला करावी लागणार आहे. सध्या राज्यसेवा 2024चा रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. राज्यसेवेमधून जी काही पोरं राहिलेली आहेत ते आपल्या कंबाईनकडे आलेली आहेत आणि स्पर्धा आता थोडीशी वाढलेली आहे म्हणायला हरकत नाही, कारण ते तुमच्यासोबत असणार आहेत ना, त्यांनाही काहीतरी पाहिजे की. ठीक आहे, ते राज्यसेवा करत होते म्हणजे काय त्यांनी राज्यसेवाच करावी का? आता त्यांना वाटत असेल आपण कुठेतरी सेफ व्हावं, ठीक आहे, आपण कुठेतरी थोडंसं स्टेबल व्हावं. ते आता कंबाईनकडे येणार आणि तुमची आणि त्यांची आता कॉम्पिटिशन आहे. जे कोर कंबाईनचा अभ्यास करत होते, ठीक आहे, जे तुम्ही आहात, आणि आता राज्यसेवा करणारी जी मुलं आहेत ज्यांचं थोडक्यामध्ये राज्यसेवेमधून राहिलेलं आहे ती आता तुमच्याकडे आलेली आहेत. मला असं वाटतं की त्याच्यामुळे घाबरण्याची पण एक गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवलेला असेल, तुम्ही सातत्याने अभ्यास करत असाल, रिव्हिजन करत असाल, प्रॅक्टिस करत असाल, चारही बाजूने जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही पास होणार आहे. त्याच्यामुळे माझं कसं होईल किंवा या स्पर्धेत मी टिकल का याच्यापेक्षा रोजच्या रोज माझा अभ्यास कसा होईल याच्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही पास होणार आहात. ठीक आहे, त्यामुळे कितीही मोठी कॉम्पिटिशन असली तरी घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. ज्यावेळेला मी 2020 ची पूर्व परीक्षा दिली, मुख्य परीक्षा दिली, त्यावेळेला मी पहिल्या अटेम्प्टचाच होतो ना. ठीक आहे, माझ्यासोबत मुख्य परीक्षा देणारे, पूर्व परीक्षा देणारे, इंटरव्ह्यू देणारे पोरं 4-4, 5-5 वर्षापासून अभ्यास करत होते, तरीही मी पहिल्या अटेम्प्टला झालो का? चुका कमी केल्या, कन्सिस्टन्सीवरती काम केलं, परीक्षेला काय लागतंय हे चांगलं माहित आहे. ठीक आहे, कंबाईनची परीक्षा आपल्याकडून काय अपेक्षित करते, तिला आपल्याकडून काय डिमांड आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, तेव्हा आपण पास होतो. आता राहिलेत 45 दिवस. ठीक आहे, 45 दिवस काय करायचं? या 45 दिवसात किती रिव्हिजन झाले पाहिजेत? अख्खीचे अख्खी जर पुस्तकं जर वाचत राहिला किती रिव्हिजन होतील? ठीक आहे, 2-3 तरी विषय वाचून होतील का 45 दिवसात? मग काय केलं पाहिजे? जसं 1000 वेळा बोंबलून सांगत असतो की आपल्याला चौकट माहित असली पाहिजे. ठीक आहे, तरी चौकट स्वतःची स्वतः कधी तयार केलेली आहे का? सगळ्यात महत्वाचं आहे की चौकट तयार केल्यानंतर त्या चौकटीवरती विश्वास ठेवता आला पाहिजे. आपला विश्वास असतो का? नाही, आपल्याला असं वाटतं अरे नाही, ह्याच्या आधी कधी संसदेवरती प्रश्न नाही आला, ह्या वेळेला आला तर अरे कशासाठी आलाय का? आयोगानं मागच्या 5 वर्षामध्ये संसदेवरती प्रश्न विचारलाय का? तू कशाला करतो? आणि जर तुला ते जर करायचं असेल, ठीक आहे, तर लक्षात ठेव तुझी एक पण रिव्हिजन होणार नाही. म्हणजे तू पॉलिटीला जर तसं करत असेल तर तू जॉग्राफीला तसंच करतोस, तू इकॉनॉमिक्सला पण तसंच करतोस, तू हिस्ट्रीला पण तसंच करतोस. गरज आहे या गोष्टींची? कंबाईनला लागतं का एवढं सगळं? ठीक आहे, तर एवढं सगळं जर लागत असतं तर किती वेळ गेला असता अभ्यासामध्ये? पॉलिटीचं एक पुस्तक 800 पानाचं आहे, जॉग्राफीचं महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल 700-800 पानाचा आहे.
इकॉनॉमिक्सचं देसले सरांचं पुस्तक वाचलं तर 600 पानांचं आहे, समाधान महाजन सरांचं 400 पानांचं आहे. ठीक आहे, काय काय करशील, किती पेजेस वाचशील, 800 पानं वाचायला किती वेळ लागेल? ऍक्च्युली आपल्याला तेवढं गरजेचं आहे का? नाही. त्यामुळे आत्ता राहिलेले 45 दिवसामध्ये तुझा चौकटीमध्ये अभ्यास सुरू राहायला पाहिजे. ज्या चौकटीला धरून तो अभ्यास करतोय त्या चौकटीवरती तुझा विश्वास असला पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला मार्क येणार आहेत. 45 दिवसामध्ये जे जुनी पोर आहेत, जुने जे 4-5 वर्षापासून अभ्यास करताय, काय आहे का पुढं? बघा जरा पुढे जाऊ. हा, पहिला महत्वाचा पार्ट आहे जो लक्षात ठेवा तुमच्या टाइम मॅनेजमेंटला सगळ्यात महत्वाचा ठरतो, तर तो म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन असल्याशिवाय लक्षात ठेवा गोष्टी पटपट आठवणार नाहीत. आणि आता हे 45 दिवस रीडिंगचे नाही आहेत, हे रिव्हिजनचे आहेत. हे रिव्हिजनचे 45 दिवस आहेत. हे तुमचा रिव्हिजनचा मोड आहे. आता मला काल परवाच एका मुलाचा फोन आला होता की सर सायन्स जे तुम्ही मला 5 दिवसामध्ये करायला सांगताय तर त्याला थोडस वेळ लागतोय, जड जाते. मग काय सायन्स 15 दिवसात करता? अरे आता प्रत्येक विषय तुझा 5-5 दिवसात व्हायला पाहिजे, कमीत कमी 5 दिवसात. काय काय पोरं प्रत्येक विषय 3-3, 4-4 दिवसामध्ये आता संपवतात. मग आपण नको का संपवायला? जर तुमच्या सायन्सला जर 15 दिवस लागले आहेत विषय आपल्याकडे किती, म्हणजे 5 विषय आपण किंवा 5 विषयाचं प्लॅनिंग करून आपण अभ्यास करत असतो. पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. ठीक आहे, किती दिवस झाले? 15. मग एवढा वेळ आहे का आपल्याकडं? एका विषयाला 15 दिवस दिले, 3 विषयाचे 45 दिवस होतात. आपल्याकडे आहेतच 45 दिवस. एक विषय तुमचा 5 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. समजा मी तुम्हाला सांगतो 45 दिवस आहेत. जुन्या पोराने ज्यांच्याकडे नोट्स तयार आहेत, ज्यांच्या खूप वेळा रिव्हिजन झाल्यात, त्यांनी 15 आणि शेवटचे 10 असे एक रिव्हिजनचं शेड्यूल करू शकता. 15 म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगितलंय 5 विषयांचं प्लॅनिंग, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ, रिजनिंग आणि करंट आपण रोज करतोय, ते करायलाच पाहिजे. ठीक आहे, मग एका विषयाला 3 दिवस, 3×5 = 15. एक रिव्हिजन संपली, दुसरी रिव्हिजन पण 15 मध्ये, तिसरी रिव्हिजन 10 मध्ये करा. 2 दिवस. ज्यांच्याकडे नोट्स तयार आहे, ज्यांची रीडिंग फास्ट आहे, ज्यांनी 2-3 मेन्स दिलेले आहेत, अशांसाठी सांगतोय. आणि ज्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे, दुसराच अटेम्प्ट आहे, ठीक आहे, ज्यांचं वाचायचं स्पीड थोडं कमी आहे तर त्यांनी 2 करा. ठीक आहे, एक 20 दिवसाची करा आणि दुसरी 15 दिवसाची करा. अडचण काय आहे? करा की. हे असं केलं तर ते होणार नाही. तर 45 दिवसामध्ये ना 2 किंवा 3 पण विषय तुमचे नीट होणार नाही. ठीक आहे, तर हे केलं पाहिजे. आणि रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. तुम्हाला रिव्हिजन करणंच आहे. गोष्टी कशा, आता बरेच जणांचे मेसेज येत असतात की सर 2-2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतंय. मग कन्फ्युजन आपलं काय होतंय? कन्फ्युजन आपलं ह्याच्यामुळे होतंय की आपली रिव्हिजन कमी आहे. रिव्हिजन जर चांगले असेल तर कन्फ्युजन होईल का? रिव्हिजन चांगले असल्यामुळे काय होतं, फॅक्च्युअल डाटा डोक्यामध्ये चांगला फिट होतो. आणि रिव्हिजनच नसेल तर पेपरमध्ये सगळं वाचल्यासारखं वाटतं. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. रिव्हिजन आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, शेवटची तुमची रिव्हिजन जी आहे पेपरला जायच्या आधीची, ती 10-11 दिवसामध्ये संपली पाहिजे. 10 दिवसामध्ये तिथे संपवा. मग त्या 10 दिवसामध्ये वाचायचं आणि पेपरला जाऊन टाकायचं. हे असं व्हायला पाहिजे. नाहीतर असं व्हायचं की तुम्ही पॉलिटी, म्हणजे समजा तुमची शेवटची रिव्हिजन जर 25 दिवसामध्ये झाली आणि तुम्ही पहिल्या वेळेला तर पॉलिटी वाचलं, तर पॉलिटी वाचून 25 दिवस, मग त्यानंतर तुम्ही पेपरला जाताय. लक्षात राहील का? गोष्टी कन्फ्युजनच होईल ना बऱ्याच गोष्टींचं. मग 10 दिवसामध्ये जर सगळे विषय जर तुम्ही संपवले, एवढं नाही विसरत किंवा एवढ्या गोष्टी लक्षात नाही जात. येते का लक्षात? त्यामुळे शेवटची रिव्हिजन आहे. आणि जर 10 दिवसामध्ये जर रिव्हिजन जर व्हायची असेल ना, तर तुमच्याकडे किमान 4 विषयांच्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजेत. नाही पुस्तकावरती रीडिंग करून जर रिव्हिजन करायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही. आपण कितीही म्हटलं की मी हायलाइट केलेलं सर फक्त वाचतो, तर असं नाही होत. आपलं दुसऱ्या शब्दांकडे सुद्धा आपलं लक्ष जातं. ठीक आहे, जर आपण नोट्स काढलेल्या असतील फॅक्च्युअल डाटा, तर आपण तेवढाच किंवा त्याच गोष्टीचं फक्त रिव्हिजन करत असतो.
येते का लक्षात? त्यामुळं रिव्हिजन फार महत्वाचे आहे या सगळ्यामध्ये. आणि रिव्हिजन शिवाय अजून सांगतो, रिव्हिजनवर किती गोष्टी डिपेंड आहेत ना हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा मलाच वाटतं की एमपीसी मधला आपल्याला निकालाकडे घेऊन जाणारा सगळ्यात महत्वाचा घटक काय असेल तर तो पीवायक्यू आहे. ठीक आहे, किती टाकत असतो रे पीवायक्यू? आत्ताही एका गोष्टीची खात्री देऊन तुम्हाला सांगतो, आत्ताही तुमची 21 तारखेला तुमचा पेपर आहे. ठीक आहे, तुम्ही ज्या वेळेला पेपरवरून याल, मी तुम्हाला हे आत्ता सांगतोय, तुमचे पॉलिटीचे 15 पैकी 12 प्रश्न हे पीवायक्यू मधून असणार आहेत. ठीक आहे, हे मी तुम्हाला प्रूफ दाखवणार पुन्हा ज्यावेळेला 21 तारखेचा पेपर झाल्यानंतर. तुमचे जिओग्राफीचे 10 पैकी 5 ते 6 प्रश्न हे पीवायक्यू मधून असणार आहेत. तुमच्या हिस्ट्रीचे 10 पैकी 5 ते 6 प्रश्न पीवायक्यू मधून असणार आहेत. ठीक आहे, तुमच्या इकॉनॉमिक्सचे 15 पैकी 7 ते 8 प्रश्न हे पीवायक्यू मधून असणार आहेत. हे आत्ता नोट करून घ्या. ठीक आहे, मागच्या 5 ते 6 वर्षाच्या विश्लेषणावरून हे बोंबलून सांगतोय, उगीच आलोय तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही चॅनलला बघत असाल, ठीक आहे, म्हणजे ते अनालिसिस करायला एका टॉपिकचं किती वेळ जातो हे मला चांगलं माहित आहे. आणि ते तेवढ्या बारकाईने अनालिसिस केल्यामुळे आयोगाची चौकट असं वरडत असतो. आणि पुन्हा एकदा तीच गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, जी काही आपण आयोगाची चौकट आपल्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, त्या चौकटीच्या बाहेर तुमचे 100 पैकी 90-95 प्रश्न हे त्याच्यावरतीच असतात. आयोग चौकट सोडत नाही. ठीक आहे, आणि सोडणार, अरे मागच्या 5 वर्षामध्ये आयोगाने चौकट नाही सोडली, आता काय सोडणार नाही. मग तुम्ही कशाला चौकटीच्या बाहेर जाऊन अभ्यास करताय? तुम्ही कशाला एक्स्ट्रा वाचताय? कशाला वेळ घालवताय स्वतःचा? गरज आहे का? मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही चौकटीत अभ्यास केला तर प्रिलिम पास आहे. तुम्ही मला काय शिवाय द्या, तयार आहे त्या गोष्टीसाठी. पण मला एका गोष्टीची खात्री आहे, तुम्ही चौकटीत अभ्यास केला तर तुमची रिव्हिजन होणार. ठीक आहे, जर तुमची रिव्हिजन चांगली झाली तर तुमचे पीवायक्यू चांगले होणार. ठीक आहे, जर तुमचे रिव्हिजन आणि पीवायक्यू जर चांगले झालेले असतील तर तुम्हाला टेस्ट पेपरला मार्क येणार. ठीक आहे, आणि हे सगळं जर होत असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आणि शेवटचा जो काही आठवडा असतो तो ह्याच्यावरती सगळा खेळ आहे. तुमचा जर आत्मविश्वास नसेल ना, तुम्ही जर डगमळून जर गेला ना, कितीही अभ्यास करा, काय होऊ शकत नाही. ते म्हणणारे माझे सर असं काय ओरडते, हे असंच आहे. हे आलं पाहिजे तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये. एवढं सगळं केल्यानंतर तुमच्याकडे हे आलं पाहिजे. त्यावेळेला लक्षात ठेवा, प्रिलिमला मार्क येतात, पण हे जर केलं तर हे येईल ना. आपण हे केलं पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. आत्मविश्वास हा शेवटच्या काळामध्ये भयंकर महत्वाचा आहे. कारण मला माहित आहे, मी ज्या वेळेला प्रिपरेशन करत होतो तर त्यावेळेला ह्या गोष्टी खूप प्रॉपरली करायचो. कारण ते अनालिसिस केल्यानंतर कळलं होतं की सगळा खेळ कंबाईनचा ह्या 2 गोष्टीवरती आहे. आणि ह्या 2 गोष्टी चांगल्या झाल्यानंतर आपली लायकी दाखवण्याचं एकमेव माध्यम आहे. तर इथं सगळा खेळ आहे. तर हे काय सांगतं, हे आपल्याला सांगतं की तुला काय केलं पाहिजे. हे सांगतं आपल्याला तुला काय केलं पाहिजे, ते आपण इथं करतो. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर ठीक आहे, आयोगासारखे काही पेपर असतात तर ते आपण सोडवायचे असतात. आणि ते सोडवल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा आपण कुठं कमी पडलोय. मग आपल्याला लक्षात येतं, अरे रिव्हिजन करतोय, पीवायक्यू करतोय, तरी टेस्ट पेपरला आपल्याला कमी मार्क येत आहेत. मग काय येत आहेत? कारण आपला फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित नाहीये, काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये राहत नाहीयेत, तर त्याच्यामुळे टेस्ट पेपरला मार्क येत नाहीत. मग काय केलं पाहिजे? हे सोडवल्यानंतर आपल्याला कुठल्या विषयामध्ये कमी मार्क येत आहेत, कुठल्या विषयातल्या कुठल्या टॉपिक वरचा प्रश्न आपला सारखा चुकतो. ठीक आहे, लक्षात येते का? विषय थांबा जरा, हे क्लिअर करू द्या. बघा, विषय कुठल्या विषयात कमी मार्क येतात,
त्या विषयामधल्या कुठल्या टॉपिक मध्ये कमी मार्क येतात आणि जो प्रश्न आपला त्या टॉपिकवर चुकलाय तो नेमका कसा आहे, कन्सेप्च्युअल आहे का फॅक्च्युअल आहे. मग ज्या वेळेला आपण पुढची रिव्हिजन त्या विषयावरती करत असतो, त्या विषयातल्या टॉपिक वरती करत असतो, तर त्यावेळेला आपल्याला काळजी घेतली पाहिजे की अरे प्रत्येक वेळेला या टॉपिकवरचा आपला प्रश्न चुकतोय, आपला 1 मार्क जातोय हक्काचा, या टॉपिक वरती आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे, तेव्हा मार्क येतात. चाल ढकल करून मार्क येत नसतात बाळ्या. ठीक आहे, गांभीर्यानं घ्यावं लागतं, काळजी करावी लागते त्या गोष्टीची काळजी. अरे हे चुकलंय आपलं, इथं जरा लक्ष दिलं पाहिजे, ती चूक भरून काढली पाहिजे. टेस्ट पेपरला कमी मार्क आले म्हणून रूमवर जाऊन असं झोपायचं नसतंय. आता मी काय करू, मला कमी मार्क आले, चुका ऍक्सेप्ट करायच्या, स्वीकारायच्या, तेवढी धमक आपल्याकडे पाहिजे. आणि ती जर धमक आपल्याकडे नसेल चुका स्वीकारायची, तर या क्षेत्रामध्ये आपण टिकू शकत नाही. तुम्ही खुन्नसी पाहिजे स्वतःच्या अभ्यासाबद्दल, खुन्नसी. ठीक आहे, का कमी आले मार्क, पुढच्या वेळेला दाखवतो कसं टेस्ट पेपरला मार्क आणतो बघ. असे खुन्नस पाहिजे तुमचे. मिळण्यागत पेपर नाही द्यायचे, खुन्नसीने द्यायचे. मार्क काढतो म्हणजे काढतो. हा अग्रेसिव्हपणा अभ्यासाच्या बाबतीत तुमचा असला पाहिजे स्वतःसोबत, तेव्हा मार्क येणार आहेत. येड्यागत करू नका. ठीक आहे, आणि हे चांगलं करा, हे चांगलं करा. अजून बी सांगतोय, वेळ गेलेली नाही, ह्याच्यावरती होल्ड पाहिजे. हे तुम्हाला पास करणारं माध्यम आहे. निकालात बी बाहेर हेच काढतंय, पास बी हेच करतंय. लक्ष द्या तिकडं, नुसतं वाचू नका. पेपरला जाऊन जे करायचं आहे ते करा. काय करायचं पेपरला, सोडवायचं आहे. मग प्रॅक्टिस नको का सर, आमचं टाइम मॅनेजमेंटच होत नाही. मग मी म्हणतो प्रीला जायच्या आधी किती टेस्ट पेपर सोडवले सर, 3 सोडवले. काय ढेकळाचं टाइम मॅनेजमेंट होईल. इथं 20-20 टेस्ट पेपर सोडून मग अंगाला घाम फुटतो पेपरला गेल्यावर, आणि तू 3 टेस्ट पेपर सोडवतो आणि पेपरला जातो आणि म्हणतो की मला 5 सोडून 70 मार्क आले पाहिजेत. एवढं सोपं आहे. आता 45 दिवस राहिलेत, किमान 15-20 टेस्ट पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि टेस्ट पेपर सोडवल्यानंतर आपलं चुकतंय कुठं, ठीक आहे, त्या दर्जाचे टेस्ट पेपर सोडवा. ठीक आहे, समजा आपण चौकटीमध्ये अभ्यास करतोय आणि एखाद्या टेस्ट पेपरला समजा एखाद्या वेगळ्या टॉपिक वरती प्रश्न आलाय आणि त्यात तो जर प्रश्न चुकला तर टेन्शन घ्यायची गरज नाही. पण तुम्ही जे टॉपिक वाचताय आणि त्याच्यावरचा जर तुमचा प्रश्न जर चुकत असेल तर मग विचार करण्याची गरज आहे. येते का ध्यानात? ठीक आहे, तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीवायक्यू तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कारण माझा पीवायक्यू वरती लय जोर असतो. कुठलाही पेपर बघितला की मला त्यात पीवायक्यू दिसतात सगळे, म्हणजे कुठलाही प्रिलियमचा. म्हणजे तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त पीवायक्यू वरती जोर देणारा मीच एकमेव माणूस असा, असं मला वाटते. मला कुठेच दिसत नाही एवढं पीवायक्यूला ताकद लावलेली कोण. पण मला माहित आहे पीवायक्यू जर तुम्ही चांगले केले, पीवायक्यू वरती जर तुमचा होल्ड जर असेल ना, एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, पीवायक्यू वरती जर तुमचा होल्ड असेल तर काय होतं, चांगला जर होल्ड असेल तर एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की पीवायक्यू मधून जे आलेले प्रश्न असतात ते तुमचे एकदम परफेक्ट सुटतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की इलिमिनेशन मेथडचा चांगला वापर करता येतो. ओके, पीवायक्यूची प्रॅक्टिस चांगली असल्यामुळे ठीक आहे, तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की एखादा प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहे, ठीक आहे, तर पीवायक्यू सोडवून सोडवून एक आपण त्याला काय म्हणू शकतो की एक तुम्हाला एक तो अंदाज लागलेला असतो आउट ऑफ बॉक्स प्रश्नांचा, की नाही ह्याचं उत्तर हे असू शकतं. ठीक आहे, तर तो एक कॉमन सेन्स तयार झालेला असतो आणि त्याच्यामुळे आउट ऑफ बॉक्स प्रश्न सुद्धा तुमचे सुटतात. ठीक आहे, एवढा जास्त फरक त्या पीवायक्यूचा असतो. मी तुम्हाला सांगू ज्या ज्या वेळेला तुम्हाला बोर होईल, ठीक आहे, ह्या 45 दिवसामध्ये 2-4 वेळेला तर तुम्हाला असं वाटेल ना की आज अभ्यासच करू वाटत नाहीये किंवा हे पुढचे 2-3 तास जरा बोरच होते, तर त्यावेळेला पीवायक्यू घेऊन बसा. सोडवा 400, 500, 1000 पीवायक्यू सोडवा, काय हरकत नाही. फायदाच होतो, टाइमपास नाही होणार. ठीक आहे, पीवायक्यू वरती लक्ष द्या. पुढं टेस्ट पेपर. बरीच लोक सांगतात टेस्ट पेपर सोडू नका, पण माझं ठाम मत असतं टेस्ट पेपर सोडवा. मी प्रिलिमच्या वेळेला जवळपास 40 ते 45 पेपर सोडवले होते 2020च्या, आणि मेनच्या वेळेला पेपर 1 आणि पेपर 2 चे जवळपास 75 ते 80 पेपर सोडवले.
तुम्ही म्हणणार एवढे पेपर आले कुठून? 2015 पासूनचे मराठी इंग्लिशचे पेपर काढले सगळे, टेस्ट पेपर सगळ्या अकॅडमीचे, त्यावेळेला ते सोडवले होते. काय मराठी इंग्लिश काय बदलत नाही. ठीक आहे. जीएस मधलं काय, जीएस सगळं सोडवायचं, म्हणजे प्रीचे मेनचे राज्यसेवा मेनचे सगळेच पेपर सोडवायचं. ठीक आहे. तर एक आहे सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरी गोष्ट की जे PSIचे कायदे होते, किती होते कायद्याचे पेपर किती होते? एवढे टेस्ट पेपर सापडले त्यावेळेला कायद्याचे की त्याला मापच नव्हतं. त्यामुळे जवळ 75-80, कारण वेळ वाढवून मिळाला होता आणि वाचून वाचून तर वैताग आलेला. मग काय करायचं? सोडवा, रोज 2-3 टेस्ट पेपर सोडवा. कामच काय आहे? चांगले प्रश्न बरोबर यायचे टेस्ट पेपरला, कारण वाचन भरपूर झालं होतं, PYQ ची प्रॅक्टिस भरपूर झाली होती. आता टेस्ट पेपर सोडवायचे होते, सोडवा, मार्क चांगले येत होते. जो मुद्दा चुकतो तो परत एकदा पुस्तकात जाऊन क्लिअर करून घ्यायचा होता. टेस्ट पेपर मी तुम्हाला सांगतो ना, टेस्ट पेपर आपली पात्रता दाखवण्याचं एकमेव माध्यम आहे. तुम्हाला मी नाही सांगू शकत की तुझं हे चुकतंय, तुला इथं कमी मार्क येतात. तुला टेस्ट पेपर सांगतील की तू काय करतोयस, तुझं काय चुकतंय, म्हणजे तू वाचताना चुकतोयस का, तुझा कंटेंट मध्ये चूक आहे का, तुझं कन्फ्युजन होतंय का, तुला तो डाटाच माहिती नाही, हे फक्त टेस्ट पेपर सांगते. त्यामुळे हे इथं भर द्या, इथं भर द्या. ठीक आहे. 2-3 दिवसातून एक टेस्ट, आठवड्यातून किमान 2-3 टेस्ट पेपर सोडवा. 11 ते 12 वेळ लावून सोडवायचा. त्याचे अनालिसिस करायला 1 तास लागतो. आतापर्यंत 4 महिने झाले नुसते रिव्हिजनच करताय, प्रॅक्टिस करताय, टेस्ट पेपर सोडवताय. फार वेळ नाही लागणार तुम्हाला, म्हणजे एक टेस्ट पेपर सोडवला आणि त्याचा अनालिसिस 4-4, 5-5 तास नाही लागत. ठीक आहे. काय गोष्टी, कुठल्या गोष्टी चुकल्या, कुठले प्रश्न चुकले आणि कुठले प्रश्न टुक्के मारून आपले बरोबर आलेत, तर तो त्याचा सगळा डाटा व्यवस्थित बघून घ्यायचा. इथं भर द्या. ठीक आहे. फायदा होणार आहे, निश्चितपणाने फायदा होणार आहे. ओके. पुढं सातत्य. बघा काय, ह्याच्याशिवाय तर काय खरं नाही. हे सगळ्यात म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये ह्याच्या एवढा अवघड काय नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला जर लायब्ररीमध्ये वर फॅन चालू आहे किंवा इकडे AC आहे, इकडे टेबल आहे, इकडे खाली खुर्ची आहे मस्त मऊ मऊ, समोर पुस्तक आहेत, आणि एवढं सगळं राजासारखं देऊन पण तुम्हाला जर अभ्यास जर करू वाटत नसेल ना, तुम्ही कुठेच टिकणार नाही. म्हणजे राजासारखं तुम्हाला एका जागेवरती बसवलं, तुला फक्त सांगितलं की हे वाचायचं आहे, हे सोडवायचं आहे, आणि ते जर तुमच्याकडून जर होत नसेल तर शेतात काय काय ढेकळ होणार आहे? करणार का प्रायव्हेट मध्ये जॉब करणार तुम्ही? एवढं सोपं आहे का प्रायव्हेट मध्ये? तुला ते 50,000 रुपये देतंय आणि 1 लाखाचं काम करून घेतंय, मरून जातो त्या प्रायव्हेट मध्ये. आणि इथंच आपण अभ्यास करायला एका जागेवर बसून आळस करतो, आणि जर ठरवलं की आता मला उद्योग करायचा, होईल का तुझ्याकडनं उद्योग? हेच काम तुझ्याकडनं जर होत नसेल, निवांत बसायचं आहे, अभ्यास करायचा आहे, वाचायचा आहे, पेपर सोडवायचे आहेत, हेच काम आहे ना. जेवायचं, खायचं, झोपायचं, नुसता अभ्यास करायचा, काय काम आहे? आणि अभ्यास केल्यानंतर किती भारी झोप लागते, 6-7 तास मस्त निवांत झोप लागते. पण अभ्यास करायला लागतो, मला आता झोप लागायला लागेल. ठीक आहे. पण अभ्यास करायला लागतो त्यासाठी, तेव्हा ते होतं किंवा तेव्हा ते छान झोप लागते, नाही तर झोप नाही लागत. अभ्यास नाही झाल्यावर लय वाईट वाटतं, दिवस असाच मोकळा घातल्यावर लय रडू येतं. ठीक आहे. आईबाप फाटक्या कपड्यावर काम करताय शेतात, आणि आपण लायब्ररीत बसून नुसतं मोबाईल मध्ये रील स्क्रोल करतोय, लय वाईट वाटतं. बबड्या, चांगलं नाही हे, अभ्यास कर, वेळ परत नाही येत. येते का ध्यानात? सातत्यावर चांगलं काम कर. आता दिवाळीवरून आल्यानंतर थोडस स्लो झाला असशील, पण पर्याय नाही. आजूबाजूला वातावरण शांत दिसत असेल असं आता सध्या. 9 तारखेला राज्यसेवेचा पेपर आहे. ठीक आहे. तुझं फोकस हा कंबाईन वरती आहे, आणि राज्यसेवेच्या पेपर नंतर काय, राज्यसेवेची पोरं जे कोर राज्यसेवेचा अभ्यास करणारे पोरं आहेत, ते 2-3 दिवस थोडं रिलॅक्स राहतील, म्हणून तू पण रिलॅक्स नको राहू. तुझा फोकस कंबाईन आहे. तू राज्यसेवेचा पेपर जर देऊन आला तर परत तू अभ्यासालाच बसायचा आहे, कारण तुझा पेपर आहे 21 तारखेला, आणि राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रिलिमला कमी मार्क आले, कमी, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुझा फोकस नव्हता तो. नाहीतर असं म्हणशील मला कसे काय कमी मार्क आले, मला कसे काय माझे एवढे चुकले. राज्यसेवेचा अँगल वेगळा आहे, कंबाईनचा अँगल वेगळा आहे, त्यामुळे लोड नाही घ्यायचा. तुला राज्यसेवेला कमी मार्क आले, तुला राज्यसेवेला 90च मार्क आले, याचा अर्थ तुला कंबाईनला 90 नाही येणार, कंबाईनला 70-72 येतील, कारण तुझा अप्रोच वेगळा आहे अभ्यास करण्याचा.
मग त्याचा लोड घ्यायचा, द्यायची राज्यसेवा द्यायची, परत आपल्या कंबाईनच्या अभ्यासाला लागून जायचं. बघा सातत्यावर काम करा बाबांनो, मी तुम्हाला खरं सांगतो ह्याशिवाय काही शक्य नाही. आणि नुसतं लायब्ररीमध्ये जाऊन बसलं म्हणजे सातत्य नसते. त्या मोबाईलमध्ये वेळ टाइमपास करायचा मोबाईल घेऊन ते कमी करा. पहिलं लायब्ररीमध्ये जाऊन बसताय तुम्ही, बाहेर कुठे फिरत नाही, पण मोबाईल घेऊन बसताना ते मोबाईल मध्ये रील्स बघताय इंस्टाग्राम वरती, भारी वाटते ना. सध्याच्या राजकारणात काय चाललंय, क्रिकेटमध्ये काय चाललंय, परत आपण त्याला काय म्हणू शकतो, तुमच्या तालुक्यात काय चाललंय, ह्या आमदारानं काय केलं, त्या आमदारानं काय केलं, बघा र बघा. पण दिवस त्यात नका की घालू. पेपर आलाय तोंडावरती, 21 तारखेला पेपर आहे. 21 तारखेनंतर जर तोंड दाखवायला जागा उरायची असेल तर आता व्यवस्थित अभ्यास करा. काय सगळ्यात महत्वाचं हे ठेवा, इच्छाशक्ती पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगू एक छोटीशी गंमत सांगतो. तुम्ही जर चांगला अभ्यास करत असाल ना तर स्वतःला फक्त म्हणत राहा की मी पास होणार आहे, मी पास होणार आहे. जर चांगला अभ्यास करत असेल तर, नाहीतर लायब्ररीमध्ये जाऊन बसतोय, रोज मोबाईल बघतोय, बॅग घेऊन रूम वरती जाताना जर म्हणत राहिला मी आता पास होणार आहे, मी आता पास होणार आहे, व्हाल का पास? मी अभ्यास करणाऱ्यांसाठी सांगतोय. जर तुम्ही ताकदीने अभ्यास करत असाल तर स्वतःला सांगत राहा मी सगळ्या बाजूने तयार करतोय, मी बऱ्याच गोष्टींचा त्याग केलाय, मी रिव्हिजन करतोय, मी PYQ करतोय, मी टेस्ट पेपर सोडवतोय, ठीक आहे, मी रिव्हिजन लेक्चर करतोय, ठीक आहे, मी सातत्यानं लायब्ररीमध्ये बसून आहे, सातत्यानं प्रिलिम पास होण्याचा विचार करतोय आणि सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत मी घेतलेला आहे आणि या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मुख्य परीक्षेला असणार आहे. हे जरा स्वतःला म्हणत जावा. जर नाही तुमच्या मार्कांमध्ये 2-4 मार्कांचा जर फरक पडला तर मला फोन करायचा. पण हे अभ्यास करणाऱ्यांसाठी, लायब्ररीमध्ये जाऊन बसणार, मोबाईल बघत बसणार, फोनवर बोलत बसणार बाहेर येऊन कोणासोबत तरी दिवसभर, आणि लायब्ररीतून घरी जाताना म्हणणार मी पास होणार आहे, मी पास होणार आहे. होईल का? देव सुद्धा पास करणार नाही. येते का लक्षात? त्यामुळे इच्छाशक्ती पाहिजे. एवढंच करा, म्हणत राहा स्वतःला. अभ्यास झाल्यानंतर, दिवसभराचा चांगला अभ्यास झाल्यानंतर स्वतःला सांगत राहा की तू खूप मेहनत घेतली रेवर, तू पास होणार आहेस, तुला चांगले मार्क येणार आहेत, तुला 70 मार्क येणार आहेत. सातत्याने विचार करत राहा 1 तासाबद्दल, रूमवर येताना जाताना, की मी पेपर असा सोडवणार आहे, ठीक आहे, मी पहिल्यांदा हा विषय घेणार आहे, त्यानंतर हा घेणार आहे, मी पॉलिटीमध्ये एवढे मार्क घेणारच आहे, जिओग्राफीला एवढे घेणारच आहे, माझं टार्गेट एवढं सेट झालेलं आहे. तेव्हा लक्षात ठेवा मार्क वाढतात. त्या गोष्टीने पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये डेव्हलप होते. या वेळेला हे निश्चितपणे ट्राय करा. हे 45 दिवस मार्कांमध्ये नाही बदल झाला मला सांगा, ठीक आहे. पुढं टार्गेट किती ठेवायचं? किती ठेवायचं टार्गेट? 10. किती ठेवायचं? मागच्या वेळेला किती होता कंबाईनचा कट ऑफ? 62+62.25 होता का? मग आता काय होईल? आता कमी होईल काय? 55 होईल का वाढल? किती ठेवला पाहिजे? तुमचं सगळ्यांचं टार्गेट हे 70-72च असलं पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही 65, 66, 67 ला येणार आहे, ठीक आहे. टार्गेटच तुम्ही जर 50 जर ठेवलं ना, 50च्या वर कधीच नाही जाणार. आणि आता ती परिस्थिती पण नाही राहील. 45-46 दिवस गेले, आता 60 दिवस आले, 60, ठीक आहे. आणि आता त्यात कोर राज्यसेवा करणारे सुद्धा आता बरेचसे पोरं आहेत जे फुल फोकस देऊन आता कंबाईनकडे वळलेले असणार आहेत. तर त्यामुळे निश्चितपणानं तुमचं टार्गेट हे मोठंच असलं पाहिजे. बारकं टार्गेट ठेवून काय होणार नाही, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की या वर्षी बाहेर पडा. जागा पण थोड्याशा चांगल्या आहेत, STIच्या PSIच्या जागा आहेत. आणि मला असं वाटतं की कुठलीही पूर्वपरीक्षा असू द्या, कुठलीही पूर्वपरीक्षा असू द्या, एका चौकटीत जर अभ्यास केला त्या पूर्व परीक्षेचा तर पास व्हायला काहीच अडचण येत नाही. म्हणजे बरीचशी पोरं मी बघतोय 44, 85, 46च्या वर जातच नाही. का जात नाही? अरे तुमच्या रिव्हिजनच होत नाही. मग रिव्हिजन का होत नाही? तुम्ही पसारा वाचताय ढिगभर. गरज आहे का त्या गोष्टीची रे? काय नका वाचू पसारा. हात जोड तुम्ही, हात. पसारा वाचून त्यातलं काहीच येणार नाही. तुम्ही जर पॉलिटिक्स अख्खं पुस्तक जर वाचत असाल ना तर त्यातलं फक्त आणि फक्त 40% ते 45% तुमच्या कामाचं आहे. लईतले 50% तुमच्या कामाचं आहे. 50% ते पॉलिटीचं लक्ष्मणचं पुस्तक आपल्यासाठी काही कामाचं नाही. स्पष्ट सांगतोय, ठीक आहे. राज्यसेवेच्या अंगेलने इतर भागावरती प्रश्न असतात पण कंबाईनला नसतात.
कंबाईनचा अप्रोच वेगळा आहे. ठीक आहे, तर ती गोष्ट लक्षात घ्या. आणि आता गुलाल अंगावर पाडणं अवघड आहे, पण अजून एक गोष्ट आता अवघड झाल्या पोरांच्या दृष्टीने, हळद अंगावर पाडणं. आणि आता ह्या क्षेत्रामध्ये गेले 2, 3, 4 वर्षांपासून तुम्ही अभ्यास करताय ना, आता अशी अवस्था आहे की गुलाल अंगावर पडला तर अंगाला हळद लागती, नाहीतर अंगाला हळद लागत नाही. आता आधी गुलाल अंगावरती पाडायला लागल आणि मग अंगाला हळद लागल, नाहीतर आजूबाजूला गावागावात बघताय परिस्थिती. मी काय नव्यानं सांगायची गरज नाही. पोरींचा एक भाग वेगळा आहे, पोरींची लग्न होतात, पोरांनी काय करायचं, अवघड परिस्थिती आहे. ठीक आहे, किमान लग्नासाठी तरी अभ्यास करा असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की या लेक्चरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि या वर्षी अंगावरती गुलाल पडून अंगाला हळद लागल एवढी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. कारण आता गहन प्रश्न आहे. जसा एमपीएससी क्षेत्रामध्ये आधी म्हणजे गुलाल अंगाला लागणं हा मोठा प्रश्न होता, तसा आता सामाजिक दृष्ट्या अंगाला हळद लागणं हा लय मोठा प्रश्न आहे. वास्तव ते एक भयंकर आहे, फार मोठं. भविष्यात ती एक मोठी समस्या म्हणून त्याच्याकडे बघितलं जाणार आहे. आता कसं आपण भारतामध्ये गरिबीला एक मोठी समस्या म्हणून बघतो, तसं येणाऱ्या काळामध्ये लग्न न होणं ही एक मोठी समस्या असणार आहे. लक्षात ठेवा, पुढच्या 5-10 वर्षात तशी परिस्थिती होणार आहे. त्यामुळे ह्या 2 वर्षात बाहेर पडा, पास व्हा, हळद लावा, आपापल्या मार्गाला लागून जावा, फायद्याचा आहे. ठीक आहे, सर्वांना मनापासून शुभेच्छा आहेत. आणि या लेक्चरच्या माध्यमातून थोडंसं तुम्हाला एक दिशा भेटेल आणि पुढं यस बऱ्यापैकी गोष्टी सगळ्यांच्या क्लिअर झालेल्या असतील. सर्वांना शुभेच्छा. जीव तोडून मेहनत करा. ठीक आहे, हे 45 दिवस ना, 45 दिवस एवढं गुंतवून घ्या स्वतःला, एवढं गुंतवून घ्या ना भाई. 21 तारखेचा पेपर झाल्यानंतर ना रडायला आलं पाहिजे, रडायला. एवढी मेहनत घ्या, एवढ्या ताकदीने अभ्यास करा. आणि पेपर दिल्यानंतर किती मार्क आले हे बघायची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे. दुसऱ्या दिवसापासून मुख्य परीक्षेला लागला पाहिजे. एवढी मेहनत घ्या, काय अवघड नाही. अरे किती दिवस ते प्री 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 करायचे. जावा मेन्सला द्या, तुफान मेन्स द्या. या फायनल लिस्ट मध्ये एक पीडीएफ आयुष्याचं चांग भलं. एक पीडीएफ, 1 MB ची एक पीडीएफ आयुष्याचं चांग भलं. एवढी ताकद त्या 1 MB च्या पीडीएफ मध्ये असते. ठीक आहे, चलो सर्वांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नाही हे स्टॉप, पण इथे स्टॉप येईना.